हाय फ्रेंड्स, अमिताज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खजूर रोल. त्यासाठी जे साहित्य आणि लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. प्रथम आपण गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये अर्धा कप एवढे काजू टाकूया. ह्यामध्ये मी पंपकिन सीड्स, बदाम, मस्क मेलन सीड्स हे सर्व आता मी व्यवस्थित 5 ते 10 मिनटं भाजून घेणार आहे मध्यम गॅसवर. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स टाकू शकता. आता गॅस बंद करूया. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खजूर टाकून घेऊया. इथे मी 150 ग्रॅम खजूर घेतलेला आहे. याच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि त्यात मिक्सरमधून फिरवून घेऊया. पुन्हा आपण गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे एवढे तूप टाकून घेऊया. आता आपण जो मिक्सरला खजूर लावलेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण परतून घेणार आहे. हे खजूर रोल लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. हे हेल्थसाठी खूप छान आहे. डाएटवालेसुद्धा ही रेसिपी तुम्ही खाऊ शकता. यामध्ये आपण सर्व प्रकारचे सीड्स टाकून घेणार आहोत. आता हे जे आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट केलेले होते हे आता मी बारीक करून घेते आहे चॉपरमध्ये. आता हे पावडर पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. आता एका बटर पेपरला घी लावून त्यावर हे मिश्रण गरम असतानाच पसरून घ्यायचे आणि ह्याचा व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा. असा आपला खजूर रोल आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे अर्धा तास. अर्ध्या तासानंतर आपण आपल्या आवडीनुसार याच्या वड्या पाडून घ्यायच्या. मी पाहू शकता आपला रोल किती मस्त सेट झालेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल ह्यावर खसखस तुम्ही टाकू शकता. माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.